फडणवीसांनी एक महत्त्वाची माहिती दिली ती आपण पाहूया। 7, 8 आणि 9 डिसेंबरला तर विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होणार असल्याची माहिती नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। तर नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं। शपथ झाल्यानंतर अध्यक्षाची निवड करावी लागते। अध्यक्षांच्या निवडीनंतर राज्यपालांचं अभिभाषण करावं लागतं। त्यामुळे ती सगळी प्रोसेस आताच आम्ही मंत्रिमंडळाने शिफारस करून राज्यपालांना पाठवलेली आहे की 7, 8 आणि 9 या 3 दिवसात ही शपथ घ्यावी। 9 तारखेला स्पीकरचं निवडणूक करावी आणि 9ला आपण अभिभाषण करावं नियमानुसार। अशा प्रकारची शिफारस आता मंत्रिमंडळाने माननीय राज्यपालांना पाठवली। विस्ताराच्या संदर्भात मला असं वाटतं की जवळपास आमची प्रक्रिया झालेली आहे। माझा स्वतःचा अंदाज असा आहे की नागपूर अधिवेशनापूर्वी आम्ही विस्तार करू।